हॅलो गाईज. तर 2 वर्षानंतर आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी सुद्धा डबल बेडरेल झालेली आहे. आणि आज आम्ही बनवणार आहेत पुडिंग. मिल्क काय बोलतात त्याला, मिल्क पुडिंग का ब्रेड पुडिंग? ब्रेड पुडिंग बनवणार आहेत, पण पावसोबत ब्रेड नाही. ही आहे आपल्या पुडिंगला लागणारी सामग्री. 4 पाव, साखर आणि 2 एग्स. हे आपण मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घेणार आहे. कर सर, पावाचे तुकडे करून टाक. 2-2च करू आधी, कारण की आमचा मिक्सरचा भांडा छोटा आहे, त्याच्यामुळे आम्ही 2-2 पावाचं करू. आधी एक, मग डबल एक फोडण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. पटकन व्हायला मग मी एक्सपर्ट आहे. थांब ना, अगं थांब ना, ते जास्त ओव्हर होईल. ती कमी कर. कमी झालं ना, त्याच्यात दूध पण टाकायचे, अंडा पण टाकायचे. नको ओव्हरफ्लो होईल. काय स्टार्टिंग आहे ना, फेल नको जायला. तेव्हा अंडा फोडलाय, त्याला ओपन करायचं. ते अब्बल त्याच्यामध्ये आपण टाकायचं थोडंसं दूध. दूध गरम आहे, गरमच टाकायचं का? बस. आणि मग त्याच्यामध्ये टाकणार 1 वाटी साखर. त्याला ग्राइंड करून घेऊ. काय होणार नाही ना, तू इथे थांब. तू कधी मी झाली तर चालेल, तुझ्या अंगावर उलट चालेल. 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. तरी त्याला जास्त फिरव, असं एकदम पूर्ण कापल्यावर असं एकदम स्मूथ टेक्स्चर आला पाहिजे. बघ त्याच्यामध्ये पावचा तुकडा दिसतोय. चमचा येणार नाही, पावाच्या मध्ये टाकून देऊ. कसे आहे तर आता पण वास येऊ का? गरम झालंय. वास ते कसला एवढा काय अंड्याचं येत असं. दिस इज द टेक्स्चर त्यांना नाही दिसणार आहे. थोडं फिरव, त्याच्यामध्ये पावाचे. अरे किती फिरव ना तिथे. आता असं नाही करायचं का? एक तरी काम नीट कर. मी एवढं सगळं केलं तयारी. दूध टाकू का त्याच्यात अजून? थोडंसं दूध टाकते त्याच्यात. कसं होणार आहे माहिती नाही. वास तर खूप चांगला येतो, एवढा पण वाईट नाही आहे. कसं होईल नो गॅरंटी. कसं पण झालं तरी मी खाईन, माझे पैसे गेले. काहीतरी तू यार, तूच खा. कसं पण झालं तरी मी नाही खाणार. आवाज तर गेला पाहिजे त्याच्यात. कसं पण झालं तरी तूच खा, मी नाही खाणार. कोणाला बोलतेस? हाताला लागतं यार ते. चल, तू बोललीस तर करते.